नमस्कार, गुड मॉर्निंग. यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. काल आपण एक न्यूज बघितली असेल की अशोक खरातचे जे काही निकटवर्तीय आहे, खरे साक्षीदार जे होते जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर ॲक्सिडेंट झाला आणि त्यांची पत्नी आणि जितेंद्र शेळके हे मृत्युमुखी पडले. त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. हा अपघात आत्ताच का झाला? अशोक खरात जेलमधून मध्ये असताना देखील त्याचे पुरावे कसे नष्ट केले जात आहेत या आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. मग ज्या माणसांनी स्वतःचं लोकांना मूत पाजलं, लोक त्याच्या अंधश्रद्धेच्या इतक्या आहारी गेले आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी जर त्याचे पुरावे नष्ट केले जात असेल तर किती मोठं दुर्दैव आपल्या या महाराष्ट्राचं म्हणावं लागेल. अशोक खरातसारख्या भोंदू बाबाला शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याचे जे साक्षीदार नष्ट करायचं जे काही कार्यक्रम चालू आहे, जितेंद्र शेळके त्यांच्या जे काही शिवानिका ट्रस्ट होते त्या ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते आणि ते बराच काही कार्यभार सांभाळत होते. त्यांची पत्नी आणि त्यांना ॲक्सिडेंटमध्ये मारलं गेलं असं म्हणावं लागेल. मग जितेंद्र शेळके जर चांगला पुरावा जर असेल आणि त्याला जर नष्ट केला असेल तर हळूहळू अशोक खरातचे जे काही पुरावे आहे हे नष्ट केले जात आहे हे सत्य आता बाहेर आलं आहे. असं नको व्हायला की त्याचे पुरावे नंतर नष्ट करून अशोक खरातसारखा भोंदू बाबा जेलच्या बाहेर यावा. नक्कीच या अशोक खरातला संपवून, म्हणजे अशोक खरात या प्रकरणामध्ये मोठमोठ्या राजकारण्यांचा हात आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल. कारण जितेंद्र शेळके सारखा पुरावा यांनी काल नष्ट केला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याची मौत झाली. ड्रायव्हर अचानक फरार झाला. पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि या गोष्टीचा तपास झाला तरी जर पुरावे नष्ट होत असले तर भोंदू बाबा सारख्या या खरातचं करायचं तरी काय? आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. आपण किती अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो याकडे उघड्या डोळ्यांनी बघणं फार गरजेचं आहे. पण अशोक खरातसारख्या बाबाला नक्कीच फाशी द्या, गोळ्या झाडा, पण याच्या पाठीमागं कोण आहे, अजून किती राजकारणी आहेत याचा नीट तपास करणं फार गरजेचं आहे. कारण कालची न्यूज अत्यंत दुर्दैवी आहे आणि तो काही साक्षीदार आहे जितेंद्र शेळके याला ॲक्सिडेंटमध्ये मारलं कसं? ड्रायव्हर तर फरार झालाय, आता पुढे होणार काय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं गेलं पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे. दुर्दैवी